आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. शिक्षण म्हणजे काय आणि ते शिक्षण घेत असताना त्यामागची प्रेरणा नेमकी कशी असावी? समोरच्याला शिक्षण देत असताना इतका शुद्ध भाव मला नाही वाटत की सावित्रीबाई फुले सोडलं तर इतर कोणाच्या ठिकाणी असू शकतो. म्हणजे समोरच्याकडून आपल्याला सन्मान मिळतोय म्हणून आपण समोरच्याला शिक्षण देतोय. समोरचे आपल्याला गुरु मानतात म्हणून आपण त्यांना शिक्षण देतोय. समोरचे आपली पूजा करतायत म्हणून आपण त्यांना ज्ञान देतोय. हा भाव वेगळा आहे. परंतु अंगावरती चिखल खाऊ नये, अंगावरती शेण खाऊ नये. शिक्षण समोरच्याला मिळण्यासाठी धडपड करणाऱ्या, म्हणजे मला नाही वाटत की अगदी देवही हे करू शकतो जे की सावित्रीबाई फुले यांनी केलं. आज मुलगी म्हणून मला स्वतःला इतकं भाग्यशाली वाटतंय की आज सावित्रीबाई फुले होत्या म्हणून मी आज शिक्षित आहे. म्हणून माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिक्षित आहेत. आणि आज त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेजण त्यांचं स्मरण करूयात. शिक्षणाचा पाया तू घातला, अशिक्षित अडाणी तू पती पाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली, दुसरी ओवी गायली तुझ्या धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालविली तू शाळा, घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, अबलानी अनाथांचे माय बाप होनी, यशवंत बाळाला दत्तक घेतला, भगिनींना जगवीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन